नमस्कार मित्रांनो. ऑगस्ट 2026चं राशीफळ सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपण जुलै महिन्याकडे एकदा मागे वळून पाहूया. कारण मागच्या महिन्यात सांगितलेल्या गोष्टी तुमच्या आयुष्यात कितपत घडल्या हे तपासल्याशिवाय पुढच्या महिन्याचं भविष्यकथन पूर्ण होऊ शकत नाही. जुलै महिना मीन राशीसाठी गेल्या अनेक महिन्यांच्या तुलनेत अत्यंत शुभ आणि सकारात्मक ठरलेला असेल. गेल्या साधारण 1.5 ते 2 वर्षामध्ये तुमच्या मनामध्ये जी नकारात्मकता निर्माण झाली होती, जी अस्वस्थता होती, जी सततची भीती होती, ती आता हळूहळू कमी होताना तुम्हाला जाणवली असेल. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचा आत्मविश्वास पुन्हा उभा राहिला असेल. ज्या गोष्टींबद्दल तुम्ही आधी साशंक होता, ज्या गोष्टींबद्दल तुम्ही ठाम निर्णय घेतलेले असतील, महत्त्वाची कामं हातात घेतलेली असतील आणि अनेक बाबतीत तुमचे अंदाज बरोबर ठरलेले असतील, नशिबाची साथ तुम्हाला मिळालेली असेल. ज्या कामासाठी अनेक दिवस प्रयत्न सुरू होते, त्या कामामध्ये प्रगती झाली असेल. काही महत्त्वाची कामं पूर्णत्वाला गेली असतील आणि काही व्यक्तींनी नवीन कामाची सुरुवातही केली असेल. प्रवासाच्या संदर्भातही जुलै महिना महत्त्वाचा ठरला असेल. लहान-मोठे प्रवास, कामानिमित्त धावपळ, नवीन ठिकाणी जाणं किंवा एखाद्या धार्मिक अथवा कौटुंबिक प्रवासाचा योग आला असेल. या प्रवासामुळे थकवा जाणवला असेल, आरोग्याच्या काही छोट्या तक्रारी झाल्या असतील. पण एकंदरीत त्या प्रवासातून तुम्हाला उपयोग आणि समाधान नक्कीच मिळालेलं असेल. काही छोट्या-मोठ्या वादाचे प्रसंगही आले असतील, पण त्या वादांचा तुमच्या कामावर फारसा मोठा परिणाम झाला नसेल. उलट हाती घेतलेल्या कामांना पूर्णत्व मिळाल्यामुळे तुमचा आत्मविश्वास आणखीन वाढला असेल. शेअर मार्केटमध्ये काम करणाऱ्यांना, अनेक मीन राशीच्या व्यक्तींना जुलै महिन्यामध्ये चांगले आर्थिक लाभ मिळाले असतील. तुमचे अंदाज योग्य ठरले असेल. योग्य वेळी घेतलेले निर्णय फायदेशीर ठरले असतील आणि काही लोकांना जुन्या आर्थिक अडचणींमधून दिलासाही मिळाला असेल. गर्भवती महिलांसाठी जुलै जुलै महिना तुलनेने शुभ राहिला असेल. आरोग्यामध्ये स्थैर्य, मनामध्ये समाधान आणि कुटुंबियाची साथ मिळाल्यामुळे त्याचा अनुभव तुम्हाला उत्तमच असेल. विद्यार्थी वर्गासाठीही हा महिना चांगला गेला असेल. अभ्यासामध्ये एकाग्रता वाढली असेल, आत्मविश्वास वाढला असेल. परीक्षा, इंटरव्ह्यू, प्रवेश प्रक्रिया किंवा महत्त्वाच्या निर्णयांमध्ये सकारात्मक अनुभव आले असतील. काही व्यक्तींच्या आयुष्यामध्ये नवीन रिलेशनशिपची सुरुवात झाली असेल. एखाद्या नवीन व्यक्तीशी जवळीक वाढली असेल किंवा आधीपासून चालू असलेल्या नात्याला अधिक स्पष्ट दिशा मिळाली असेल. एकंदरीत पाहिलं तर जुलै महिना मीन राशीसाठी इच्छापूर्तीचा, आत्मविश्वास वाढवणारा, नशिबाची साथ देणारा आणि महत्त्वाची कामं पूर्ण करून देणारा ठरला असेल. जुलै महिन्यात यापैकी किती गोष्टी तुम्हाला प्रत्यक्ष अनुभवास आल्या हे कमेंटमध्ये नक्की लिहा. कारण तुमचा अनुभव या भविष्य कथनाची पडताळणीही करेल आणि इतर मीन राशीच्या व्यक्तींना त्यांच्या आयुष्यातील घटनांशी तुलना करता येईल. आता बोलूया ऑगस्ट महिन्याबद्दल आणि सुरुवातीलाच एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट सांगतो. जुलै महिना इतका सरळ आणि सहज ऑगस्ट महिना नक्कीच नाहीये. या महिन्यामध्ये तुम्हाला काही क्षेत्रामध्ये चांगले अनुभव मिळतील, पण काही ठिकाणी अतिरिक्त सावधानी ठेवावी लागेल. विशेषतः आरोग्य, मनाची अवस्था, विश्वासाचे संबंध आणि निर्णय क्षमता या 4 बाबतीत तुम्ही सजग राहणं आवश्यक आहे. आरोग्याच्या बाबतीत सांगायचं झालं तर मोठा आजार दिसत नसला तरी काही त्रासांचं नेमकं कारण समजायला वेळ लागू शकतो. कधी शरीर थकलेलं वाटेल, कधी मन अस्वस्थ राहील, तर कधी कोणताही कारण स्पष्टपणे दिसणार नाही, परंतु चिंता मात्र वाढेल. आणि काही वेळा तुम्हाला असंही वाटेल की शरीरापेक्षा मनच जास्त थकलं आहे. हे त्रास पूर्णपणे शारीरिक नसते. त्यामागे मानसिक ताण, अतिविचार, विश्वासघाताची भीती किंवा एखाद्या व्यक्तीकडून फसलं जाण्याची भावनाही असू शकते. मीन राशीचा स्वभाव अतिशय संवेदनशील असतो. तुम्ही समोरच्या व्यक्तीवर सहज विश्वास ठेवता. एखादी व्यक्ती प्रेमाने बोलली, तुमच्या भावना समजून घेत असल्यासारखी वाटली, की तुम्ही तिच्याबरोबर मन उघडं करता. पण या स्वभावाचा गैरफायदा काही लोक घेऊ शकतात. अति गोड बोलणाऱ्या व्यक्ती, वारंवार मोठी आश्वासनं देणारा व्यक्ती, तुम्हाला भावनिकदृष्ट्या प्रभावित करणारी व्यक्ती किंवा तुमच्यावर विश्वास ठेवण्याचा दबाव आणणारी व्यक्ती यांच्यावर या महिन्यात थोडासा यांच्यापासून अंतर ठेवा. माझ्या अनुभवामध्ये मी अनेकदा असं पाहिलंय की मीन राशीच्या व्यक्तींचं नुकसान त्यांच्या वाईट हेतूमुळे होत नाही, तर त्यांच्या चांगुलपणामुळे होतं. तुम्ही स्वतःसारखंच समोरचाही प्रामाणिक असेल असं गृहीत धरता, पण ऑगस्ट महिन्यामध्ये प्रत्येक व्यक्तीवर डोळे झाकून विश्वास ठेवणं
योग्य ठरणार नाही. कोणतीही माहिती पडताळा. कोणतीही कमिटमेंट लिहून घ्या. कुणाच्याही बोलण्यावर त्वरित निर्णय घेऊ नका आणि भावनिकदृष्ट्या प्रभावित झालेल्या अवस्थेत मोठे आर्थिक किंवा वैयक्तिक निर्णय घेणं टाळा. विशेषतः 20 ऑगस्ट नंतरचा कालावधी तुमच्यासाठी अधिक सावधगिरीचा आहे. या काळामध्ये मानसिक गोंधळ वाढू शकतो. एखाद्या व्यक्तीबद्दल चुकीचा अंदाज बांधला जाऊ शकतो किंवा एखाद्या प्रस्तावामागचं खरं स्वरूप उशिरा समजू लागेल. म्हणून 20 ऑगस्ट नंतर कोणत्याही व्यक्तीला मोठी रक्कम देणं, मोठं आश्वासन देणं, कायदेशीर किंवा आर्थिक कमिटमेंट करणं किंवा जीवन बदलणारा निर्णय घेणं याआधी अनेकदा विचार करणं गरजेचं राहील. कार्यक्षेत्राच्या संदर्भातही महिन्याचा पहिला भाग बऱ्यापैकी सुरळीत जाईल. तुमची कामं पुढे जातील. तुमच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होणार नाही. दैनंदिन कामामध्ये स्थैर्य राहील, पण 20 ऑगस्ट नंतर ऑफिस पॉलिटिक्स, गॉसिप, पाठीमागे बोलणारा व्यक्ती किंवा तुमच्याबद्दल चुकीची माहिती देणाऱ्या सहकाऱ्यांपासून सावध राहा. कोण काय म्हणालं, कोणी कोणाबद्दल काय सांगितलं या गोष्टीमध्ये अडकू नका. कारण या महिन्यामध्ये तिसऱ्या व्यक्तीच्या बोलण्यावरून एखादा पूर्वग्रह निर्माण होण्याची शक्यता आहे. एकदा मनात नकारात्मक मन तयार झालं की त्यानंतर त्या व्यक्तीची प्रत्येक गोष्टच चुकीची वाटू लागते. म्हणून कोणत्याही व्यक्तीबद्दल निष्कर्ष काढण्याआधी प्रत्यक्ष परिस्थिती तपासा, स्वतःच्या अनुभवाला महत्त्व द्या आणि कुणाच्या बोलण्यावरून आपले संबंध खराब करू नका. ऑगस्ट महिन्यातील सर्वात मोठा धडा हाच आहे. विश्वास ठेवा, पण पडताळणी करून. भावना जपा, पण विवेक सोडू नका आणि निर्णय घ्या, पण घाईमध्ये नाही. आता बोलूया आर्थिक स्थिती, घरगुती वातावरण, रिलेशनशिप, गर्भवती महिला, संतती आणि विद्यार्थी वर्गाबद्दल. सर्वात आधी आर्थिक परिस्थितीबद्दल सांगायचं झालं तर या महिन्यात या बाबतीत फारशी काही चिंता करण्याचं कारण दिसत नाही. जुलै महिन्याप्रमाणेच ऑगस्ट महिन्यामध्येही आर्थिक स्थैर्य चांगलं राहण्याची शक्यता आहे. नियमित उत्पन्न सुरू राहील. महत्त्वाच्या गरजा सहज पूर्ण होते. अडकलेली काही आर्थिक व्यवहार मार्गी लावू शकतात आणि अनेकांना आर्थिकदृष्ट्या सुरक्षित असल्याची भावना निर्माण होईल. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर हा महिना तुमच्यासाठी चांगला ठरू शकतो. योग्य अभ्यास करून शिस्तीने आणि संयमाने घेतलेले निर्णय तुम्हाला चांगला लाभ मिळवून देऊ शकतात. पण एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, लाभ होत आहेत म्हणून अति आत्मविश्वास बाळगू नका. प्रत्येक व्यवहारामध्ये नियम पाळा, जोखीम मर्यादित ठेवा. कारण अनेक वेळा नुकसान बाजारामुळे होत नाही तर स्वतःच्या निष्काळजीपणामुळे होतं. आता घरगुती वातावरणाबद्दल बोलूया. या महिन्यामध्ये घरातील व्यक्तींबरोबर काही मतभेद होण्याची शक्यता आहे. हे मतभेद फार मोठे नसते, पण छोट्या छोट्या कारणांमुळे वातावरण तणावपूर्ण होऊ शकतं. प्रत्येक गोष्टीवर स्वतःचं मत लादण्याचा प्रयत्न करू नका. कधी कधी शांत राहणं हे सर्वात मोठं उत्तर असतं. विशेषतः घरातील ज्येष्ठ व्यक्तींच्या आरोग्याकडे अधिक लक्ष द्या. त्यांच्या छोट्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका. वेळेवर उपचार, वेळेवर तपासणी आणि त्यांच्यासोबत थोडासा वेळ घालवणं हे या महिन्यात अत्यंत महत्त्वाचं ठरेल. जर तुम्ही घर, वास्तू, घराची दुरुस्ती किंवा मोठं बांधकाम यासंबंधी एखादं महत्त्वाचं काम सुरू करण्याचा विचार करत असाल तर शक्यतो हा महिना टाळणंच अधिक योग्य ठरेल. घाईघाईत घेतलेले निर्णय नंतर अनावश्यक खर्च किंवा अडचणी निर्माण करू शकतात. आता रिलेशनशिपबद्दल बोलूया. आणि इथे मात्र ग्रह अतिशय सुंदर असे संकेत देत आहेत. जर तुम्ही आधीपासून रिलेशनशिपमध्ये असाल तर तुमचं नातं अधिक घट्ट होईल. एकमेकांवरचा विश्वास वाढेल, भविष्यासंदर्भात चर्चा होईल आणि काही जोडपी लग्नाचा निर्णयही घेऊ शकतात. ज्या व्यक्ती अजून सिंगल आहे त्यांच्या आयुष्यात नवीन व्यक्ती येण्याची शक्यता आहे. एखादी नवीन ओळख, नवीन मैत्री किंवा हळूहळू प्रेमात रूपांतर होणारा संबंध, अशा प्रकारचे अनुभव काही व्यक्तींना येऊ शकतात. म्हणून हा महिना मनापासून जगण्याचा आहे, पण भावना व्यक्त करतानाही विवेक कायम ठेवा. आता गर्भवती महिलांबद्दल सांगायचं झालं तर हा महिना तुलनेने शुभ आहे. आरोग्य चांगलं राहील, घरातील वातावरणाचा आधार मिळेल, मनामध्ये सकारात्मकता राहील. तरीही नियमित तपासणी, योग्य आहार, पुरेशी विश्रांती आणि डॉक्टरांच्या सूचनांचं पालन यामध्ये कोणतीही तडजोड करू नका. ज्या व्यक्तींना संतती आहे त्यांच्यासाठी हा महिना समाधानकारक राहील. मुलांकडून चांगल्या बातम्या मिळू शकतात. अभ्यास, करिअर, स्पर्धा परीक्षा किंवा त्यांच्या प्रगतीमुळे तुम्हाला आनंद मिळू शकतो. काही छोट्या मोठ्या मतभेदांचे प्रसंग आले
तर ते फार काळ टिकणार नाही. रागापेक्षा प्रेमाचा मार्ग स्वीकारला तर नातं अधिक सुंदर बनेल. आता विद्यार्थी वर्गाबद्दल बोलूया. विद्यार्थ्यांसाठी हा महिना अतिशय शुभ आहे. अभ्यासामध्ये एकाग्रता वाढेल, स्मरणशक्ती चांगली राहील, नवीन विषय समजण्याची क्षमता वाढेल. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या मेहनतीचं चांगलं फळ मिळण्याची शक्यता आहे. जर तुम्ही सातत्य ठेवलं तर या महिन्यात घेतलेली मेहनत भविष्यात मोठ्या यशाचा पाया ठरू शकते. एकंदरीत पाहिलं, आर्थिक क्षेत्र, रिलेशनशिप, गर्भवती महिला आणि विद्यार्थी वर्गासाठी हा महिना सकारात्मक आहे. फक्त घरगुती वातावरण आणि ज्येष्ठ व्यक्तींच्या आरोग्याच्या बाबतीत थोडी अधिक संवेदनशीलता आणि संयम ठेवण्याची आवश्यकता राहील. लक्षात ठेवा, विश्वास हा तुमचा सर्वात मोठा गुण आहे. पण त्या विश्वासाला विवेकाची साथ असेल तरच तो तुमचं सामर्थ्य बनेल. आत्ता बोलूया वैवाहिक जीवनाबद्दल. आणि या बाबतीत ऑगस्ट महिना मीन राशींच्या बहुतांश व्यक्तीसाठी समाधानकारक राहण्याची शक्यता आहे. जर तुम्ही विवाहित असाल तर जीवनसाथी बरोबरचे संबंध सर्वसाधारणपणे चांगले राहतील. एकमेकांची साथ मिळेल, एकमेकांवरील विश्वास कायम राहील. घरातील काही छोट्या मोठ्या कारणांमुळे चहाच्या कपातली वादळ म्हणतात तसे काही प्रसंग निर्माण होऊ शकतात. एखाद्या विषयावरती मतभेद होतील, क्षणभर राग येईल किंवा दोघांच्याही मतांमध्ये फरक जाणवेल, पण या गोष्टी फार काळ टिकणार नाही. कारण या महिन्यात तुमच्या नात्याचा पाया मजबूत आहे. रागापेक्षा समजूत जास्त असेल आणि अहंकारापेक्षा प्रेम अधिक प्रभावी ठरेल. माझ्या अनुभवामध्ये मी मीन राशींच्या व्यक्तीमध्ये एक सुंदर गुण पाहिला आहे. या राशीच्या व्यक्ती नातं जपण्यासाठी स्वतःहून एक पाऊल मागे घ्यायला तयार असतात आणि याच गुणांमुळे मोठी संकटेही सहज टळतात. म्हणून एखादा छोटासा वाद झाला तरी त्याला फारसं मोठं स्वरूप देऊ नका. 2 गोड शब्द, एक शांत संवाद आणि एकमेकांना समजून घेण्याची तयारी इतकंच या महिन्यात पुरेसं ठरेल. आता कार्यक्षेत्राबद्दल बोलू. जर तुम्ही नोकरी करत असाल तर महिन्याचा पहिला भाग चांगला जाईल. कामामध्ये प्रगती होईल, तुमच्या कामाची दखल घेतली जाईल, वरिष्ठांकडून सहकार्य मिळेल. व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींनाही दैनंदिन व्यवहार व्यवस्थित सुरू राहतील. नवीन संधी मिळू शकतात, महत्वाची कामं मार्गी लागू शकतात. पण 20 ऑगस्ट नंतर कार्यक्षेत्रामध्ये थोडी अधिक सावधगिरी ठेवावी लागेल. ऑफिस पॉलिटिक्स, पाठीमागून बोलणारे लोक, 2 व्यक्तींमध्ये गैरसमज निर्माण करणारे सहकारी किंवा तुमच्याविषयी चुकीची माहिती पसरवणारा व्यक्ती, अशा काही अनुभवांना तुम्हाला सामोरं जावं लागू शकतं. म्हणून कोणाच्याही बोलण्यावर लगेच विश्वास ठेवू नका. कोणी एखाद्या सहकार्याबद्दल काही सांगितलं तर त्यावरून त्वरित मत बनवू नका. ज्याला आपण पूर्वग्रह दूषित विचार म्हणतो त्यापासून स्वतःला दूर ठेवा. कारण एकदा मनामध्ये चुकीची मतं तयार झालं की योग्य व्यक्तीही चुकीच्या वाटू लागतात आणि चुकीचा माणूसही योग्य वाटू लागतो. विशेषतः 20 ऑगस्ट नंतर महत्वाचे कागदपत्र, नवीन करार, मोठे व्यावसायिक निर्णय किंवा कोणतीही कमिटमेंट करताना प्रत्येक गोष्ट काळजीपूर्वक वाचा. संपूर्ण माहिती समजून घ्या आणि त्यानंतरच अंतिम निर्णय घ्या. या काळामध्ये भावनांपेक्षा तथ्यांवर विश्वास ठेवा आणि अफवांपेक्षा स्वतःच्या अनुभवाला अधिक महत्त्व द्या. लक्षात ठेवा, या महिन्यात तुमची सर्वात मोठी ताकद तुमचं शांत मन आणि योग्य व्यक्तीची योग्य ओळख पटवण्याची क्षमता असेल. जर तुम्ही कोणाच्याही प्रभावाला न जाता स्वतःच्या विवेकाने निर्णय घेतले तर कार्यक्षेत्रामध्ये येणाऱ्या अनेक अडचणी सहज टाळू शकाल. आता या महिन्याचा सारांश किंवा सर्वात महत्त्वाच्या कालावधीबद्दल बोलूया. जर ऑगस्ट 2026 या महिन्याचा एका वाक्यात अर्थ सांगायचा झाला तर तो असा असेल: विश्वास ठेवा पण पडताळणी करून. हा महिना तुम्हाला अनेक चांगल्या संधी देणार आहे, आर्थिक स्थैर्य देणार आहे, रिलेशनशिपमध्ये आनंद देणार आहे, विद्यार्थ्यांसाठी, गर्भवती महिलांसाठी सकारात्मक परिणाम देणार आहे. पण त्याचबरोबर लोकांवर अति विश्वास ठेवण्याची तुमची सवय तुमची सर्वात मोठी कमजोरी ठरू शकते. जर संपूर्ण महिन्याकडे पाहिलं तर पहिले 20 ते 22 दिवस तुलनेने अधिक अनुकूल दिसतात. काम व्यवस्थित पूर्ण होतील, आर्थिक लाभ मिळतील, नवीन संधी समोर येतील, रिलेशनशिपमध्ये समाधान मिळेल आणि मनामध्येही सकारात्मक ऊर्जा जाणवेल. पण 20 ऑगस्ट नंतरचा काळ थोडा अधिक सजग राहण्याचा आहे. विशेषतः आरोग्य, कार्यक्षेत्र, ऑफिस पॉलिटिक्स आणि विश्वासाच्या नात्यांमध्ये थोडी जास्त काळजी घेणं आवश्यक राहील.
कोणी तुमच्याबद्दल चुकीची माहिती देऊ शकतं. कोणी दुसऱ्या व्यक्तींबद्दल गैरसमज निर्माण करू शकतं किंवा एखाद्या व्यक्ती गोड बोलून तुमच्याकडून स्वतःचा फायदा करून घेण्याचा प्रयत्न करू शकतं. म्हणून या काळामध्ये कोणत्याही व्यक्तीला मोठी रक्कम देणं, महत्त्वाची कमिटमेंट करणं किंवा आयुष्यावर परिणाम करणारा निर्णय घेणं घाईघाईत करू नका. 12 ऑगस्टला अमावास्या आहे आणि 28 ऑगस्टला पौर्णिमा, तसंच पवित्र रक्षाबंधनाचा सण आहे. या शुभ पर्वाच्या निमित्ताने आपल्या सर्वांना रक्षाबंधनाच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा. विशेषतः 12 ऑगस्ट आणि 20 ऑगस्ट या 2 तारखांना कोणत्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण करार, मोठ्या आर्थिक कमिटमेंट, कायदेशीर कागदपत्रांवर स्वाक्षरी किंवा आयुष्य बदलणारे निर्णय शक्यतो पुढे ढकलणं अधिक हिताचं ठरेल. जर निर्णय घेणं अत्यावश्यक असेल तर प्रत्येक गोष्ट दोनदा तपासा. माझ्या अनुभवाने मी एक गोष्ट वारंवार पाहिली आहे, ती म्हणजे मीन राशींच्या व्यक्तींचं नुकसान त्यांच्या वाईट नशिबामुळे फार कमी, तर त्यांच्या चांगल्या मनामुळे अनेकदा होतं. कारण ते समोरच्या व्यक्तीवर सहज विश्वास ठेवतात. स्वतःसारखंच दुसराही प्रामाणिक असेल असं गृहीत धरतात. पण प्रत्येक व्यक्ती तुमच्यासारखी असतेच असं नाही. म्हणून या महिन्यात प्रेम करा, मदत करा, विश्वास ठेवा, पण विवेक सोडू नका. जर तुम्ही संयम ठेवलात, भावनांवर नियंत्रण ठेवलात, कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवला नाही आणि प्रत्येक निर्णय विचारपूर्वक घेतला, तर ऑगस्ट 2026 हा महिना तुमच्यासाठी आर्थिक प्रगती, यशस्वी नातेसंबंध, मानसिक समाधान आणि भविष्यासाठी मजबूत पाया घालणारा ठरेल. महिना संपल्यानंतर पुन्हा एकदा या व्हिडिओवर नक्की या आणि कमेंटमध्ये सांगा, आज सांगितलेल्या भविष्यवाण्यांपैकी किती गोष्टी तुमच्या आयुष्यात प्रत्यक्षात घडल्या. तुमचा अनुभव इतर लाखो मीन राशीच्या व्यक्तींना योग्य दिशा देऊ शकतो. ईश्वरचरणी प्रार्थना आहे की ऑगस्ट 2026 हा तुम्हाला उत्तम आरोग्य, योग्य निर्णय घेण्याची बुद्धी, आर्थिक समृद्धी, सुखद नातेसंबंध आणि प्रत्येक पावलावर ईश्वराची कृपा प्रदान करो. धन्यवाद.